राहायचं मॅच कडे जाऊया. महेश स्पोर्ट चषक 2025 आज संपूर्ण रात्रीमध्ये तुम्ही नितेशजी पंडित सर जे महाराष्ट्रामधील नामांकित निवेदक आहेत आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर, दीपकजी पाटील सर हे देखील आज पाहायला मिळतात. टाइम अलर्ट केलेस, गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. बॅट्समन आलेत एनएमसीसी बेलपाडा टीम कडून दयानंद म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन आपण पाहायला मिळतो शुभम पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती राम पाटील हा एक अष्टपैलू गोलंदाज. वाघिवली संघाकडून नाणेफेकी संघाने जिंकली. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले एनएमसीसी बेलपाडा संघाला आणि करूया डावाला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. टाइम इज स्टार्ट. आता इथून 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक पूर्ण करायचे आहेत. राम पाटीलचं हे पहिलं षटक. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. पहिला बॉल दयानंद म्हात्रेच्या बॅट मधून आला. हा दमदार स्ट्रोक. 4 धाव संख्येसाठी हा चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता रामचा आणि सहजासहजी राम अशा चुका करत नाही. सातत्याने 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आम्ही रामचा पाहिलाय. या मॅच मध्ये पहिलाच बॉल त्यानं टप्पा टाकलाय आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय बॅट्समन दयानंद म्हात्रेनं. चांगलं बॅटल पाहायला मिळेल मॅच मध्ये. आणखीन एक फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ वरून. एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा केले पलटवार. मिसफील्ड झाले आणि याचा फायदा मिळेल एनएमसीसी बेलपाडा संघाला. मिळतील 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळालेत. तुम्ही 6 ट्रॉफ्या पाहताय. सुपर 6 स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक देखील आहे आणि उल्वे नोट परिसरातील एक सुंदरसं क्रीडांगण आणि लख प्रकाशात खेळली जाणारी रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवताय. रामचा पुढचा बॉल सरळच्या दिशेनं मिड ऑफच्या वरून धाडलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. धाव मिळालेल्या बॉलवरती एक सिंगल. एका धाव्याने संघाची धाव संख्या आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 9 धावा. हरिश्चंद्र भगत कोंबडभुजे यांना आम्ही विनंती करतोय. हरिश्चंद्रजी भगत कोंबडभुजे आपण देखील मंचावरती या. आपलं देखील विशेष स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धाव फळकावरती धावा लागल्या गेल्यात 9 धावा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा आपण पाहताय. प्रथम स्ट्राईक वरती आलाय शुभम पाटील आणि त्याच्या समोर रामचं. यावेळी ती जी चर्चा आपण केली 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा राम त्याने आता त्रिफला बाद केलाय. शुभम पाटीलला भोपलाही फोडू दिला नाहीये. पहिला धक्का एनएमसीसी बेलपाडाला. बॅट्समन अलर्ट राम. तयारी करा खेळाडू आपण देखील जेणेकरून तिथे देखील वेल वाचेल. 9 वरती एक खेळाडू बाद झालाय आणि हे सत्र संपल्यानंतर निलकंठेश्वर उळवे आणि चिंचवली त्यांच्यामध्ये आजच्या रात्री ती चिंचवण आणि निलकंठेश्वर उळवे ही चौथी लढत होणार आहे. त्यामुळे आपण देखील सज्ज राहा. याच्यानंतर तुम्हाला टॉस साठी यायचंय. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि संपूर्ण विशेष आयोजकांचं आपण कौतुक करतोय. सर्वांनाच आवडू लागली ही स्पर्धा आणि त्याचं कारण आहे वेळेचं नियोजन. खेळाडू वेळेवरती पोहोचतात. प्रत्येकाचं एक चांगलं कार्य राहिलं या स्पर्धेमध्ये. लख प्रकाश पडलाय आणि प्रेक्षकांची आता गर्दी वाढत चालली आहे. पहिली रात्र आहे स्पर्धेची आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी जरूर वाढताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू आलेत विनय म्हात्रे. त्याच्यासाठी टाकला यॉर्कर बॉल. मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षकांना आता चांगली फील्ड केली. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. पण मागील दुसऱ्या बॉलवरती एक चुकी झाली. तिथे 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्या. फिल्डिंगचा दर्जा महत्वाचा आहे. मगाशी देखील आपण उल्लेख केला जिथे कपिल कोहलीचा कॅच सोडला त्यानं काढल्या 9 बॉल मध्ये जवळजवळ 39 कमालीची बॅटिंग केले कपिलनं. या ओव्हर मधील शेवटचा बॉल राम पाटील तयार. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉफ केलाय बॉल. गॅप मध्ये खेळले. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. बॉल चाललाय दणदण करत. तिथे देखील घडले चुकी. आणखीन एक मिसफील्डचा चौकार मिळेल एनएमसीसी बेलपाडा संघाला. चांगली बॅटिंग करतायत दयानंदजी म्हात्रे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा लागल्यात. 1 बाद 14 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरचा टाइम अलर्ट होता. त्यामुळे चला एकत्रित येऊ नका. खेळाडूंना आम्ही विनंती करतोय. 3 षटकं तुम्हाला अगदी 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 14 धावा काढल्यात. राम पाटीलच्या विरोधात 3 चौकार लगावलेत फलंदाजांनी. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं. शुभम पाटील जो सलामीला आला होता तो बाद झालाय.
मग तो आता डावाला सावरत आहेत दयानंद म्हात्रे आणि त्याला साथ देतोय विनय म्हात्रे हा खेळाडू. 4 षटकांची मॅच आहे. पहा कॅप्टन, 3 ओव्हरमध्ये जर तुम्ही टाइम पूर्ण करू शकला नाही, 3 षटकं 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकली गेली नाहीत तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. ही सूचना पुन्हा एकदा लक्षात असू द्या कर्णधाराला विशेष. त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये बोलावला जाईल, त्याकडे लक्ष ठेवा आपण. 15 मिनिटाचा वेळ दिला गेला. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या 14. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आकाश गावंड. 4 षटकांची मॅच. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये टाइम सुरू आहे आणि जर तो टाइम तुम्ही एक्स्ट्रा खर्च केलात, 15 मिनिटाच्या वर निघून गेली 3 षटकामध्ये, तर डायरेक्टली तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये घेण्यात येईल. ही सूचना लक्षात ठेवा. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, वारंवार त्याच चुका पाहायला मिळाल्यात आतापर्यंत वाघिवली संघाकडून. एक धावेला प्रचंड महत्व आहे आणि सहजरित्या इथे धावा बहाल करतायत. मागील ओव्हरमध्ये 2 मिसफिल्डचे चौकार आपण पाहिले. इथे देखील बॉल सोडला खेळाडूंना, धावा प्राप्त केल्या 2. या 2 रन्सनं संघाची टोटल जाऊन पोहोचेल 1 बाद 16 वरती. 16 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. किती फास्ट क्रिकेट खेळतायत प्रत्येक टीमचा मी विशेष कौतुक करू. दिलेल्या वेळेवरती आपण उपस्थित राहतात, ही देखील तेवढीच चांगली गोष्ट आहे या स्पर्धेमध्ये. टप्पा दिलाय आणि त्याच्यावरती सरळ आक्रमण केलंय ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे विनय म्हात्रेच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. त्याच्यावरती जोरदार प्रहार करत या बॉलला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवलंय विनय म्हात्रे खेळाडू. NMCC बेलपाडा या विभागामध्ये सातत्याने हा संघ खेळत आलाय आणि आज मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये त्यांना अस्तित्व टिकवायचं, त्यासाठी धावा सर्वप्रथम बनवतायत विनय म्हात्रे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा त्याच्या बॅट मधून बनल्यात. गोलंदाज तयार आकाश गावंड. ओव्हर द विकेट्स फुल टॉस बॉल केले, लाऊडली अपील. पंच इंटरेस्टिंग नाहीयेत निघालेत आणि पंचांनी सांगितलं लेग बाईज 1 एक्स्ट्रा रन. सर्वेश घरत चिंचवण, आपल्याला विनंती असेल प्लीज अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. चिंचवणवरून खरं तर टीम सपोर्टर आहेत त्यांचे आणि आमच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी. वेलकम. सहर्ष स्वागत आहे पाहुण्यांचं. आज मोठ्या संख्येनं तुम्ही मंचावरती आगमन पाहताय. मगाशी देखील पाहुण्यांची गर्दी आपण पाहिली आणि आजच्या रात्रीतील ही 3री लढत आहे. दुहेरी भूमिकेमध्ये दीपक पाटील सर जोडले गेलेत. आता स्कोरिंग मध्ये अवे फ्रॉम बॉडी दुरून खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु टप्पा चांगला आहे ते पंच सांगतात आणि इथून आणखीन एक डॉट बॉल जागेवरून खेळलेत बॅट्समन. क्रिकेटमध्ये पदताळित्य, पायांची मुवमेंट, हालचाल तुम्हाला करावी लागते. जागेवरून जर तुम्ही खेळाल तर बॅट्समनला गोलंदाज थांबवू शकतात आणि ते ओळखलं गोलंदाजानं देखील. गोलंदाज आपण आकाश गावंडला पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आले आणि या ओव्हरमध्ये त्याला धाबा वाचवायचे आहेत. 4 षटकांची मॅच आणि या क्रीडांगणामध्ये एक चांगला स्कोर मागील मॅच मध्ये आम्ही पाहिला. कपिल कोहलीच्या संघाने तो काढला. लॉफ केलाय बॉलला, गॅप मध्ये फटक्या, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्याला केलंय बीट. बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. षटक देखील कंप्लीट झालंय आणि चेंडू नवीन दिला जाईल लगेच. जर चेंडू मिळाला नाही तर नवीन चेंडू दिला जातो. क्षेत्ररक्षण करत असताना फिल्डिंगला विनंती असेल पुन्हा एकदा फिल्डिंग लावून घ्या, कारण 2 षटकांमध्ये 10 मिनिटं निघून गेलीत आणि आता या काही उरलेल्या मिनिटांमध्ये तुम्हाला हे शेवटचं षटक हाताळायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, 1 खेळाडू बाद आहे. NMCC बेलपाडा संघाचा उर्वरित 12 चेंडूंचा खेळ राहिला. एक चांगली बॅटिंग 2 षटकांमध्ये आतापर्यंत 33 बनल्यात.
शेवटचे 12 बॉल गोलंदाजी करण्यासाठी या तिसऱ्या षटकामध्ये मयूर मोहिते आलाय तिसऱ्या षटकामध्ये. मयूर मोहितेला आपण पाहताय. नऊ मिनिटं पूर्ण झालीत. 6 मिनिटं तुमच्याकडे आहेत वाघेवली टीम आणि या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. 33 धावा आणि एक खेळाडू बाद. शेवटचे 12 बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर. समोर बॅट्समन आहे विनय म्हात्रे. चांगली बॅटिंग तो करतोय. यॉर्कर टाकलाय बॉलला ऑन साइड मध्ये मोडण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आले तर वेगाने बॉल पर्यंत. एक रन्स मिळेल इथे सिंगल. एक्स्ट्राच्या सायनं एक सिंगलच्या सायनं संघाची धावसंख्या 34 धावा. चांगली मेहनत करताना पाहायला मिळालेत बेलपाड्याचे खेळाडू. सुरुवातीला चांगला परफॉर्मन्स दिला. दयानंद म्हात्रेचं विशेष कौतुक करूया आपण. 7 बॉल मध्ये तो 23 वरती फलंदाजी करतोय ज्यामध्ये षटकार चौकारांचा सहभाग आहे. मयूर मोहितेचा पुढचा बॉल अखोट टप्प्याचा बॉल होता. चांगली फिल्डिंग. एक धाव इथे देखील मिळेल. या ओव्हरमध्ये धावा आता वाचवायच्या आहेत वाघिवली संघाला कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 33 बनल्या. नीलकंठेश्वर उल्वे संघाचे कर्णधार आणि चिंचवण संघाचे कर्णधार हे सत्र संपण्या अगोदर तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे. लगेच पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल जी मॅच आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. आम्ही विनंती करतो कॅप्टनला आपण त्वरित या. गोलंदाज तयार राऊंड द विकेट्स ना. नेक्स्ट बॉल ओ यॉर्कर बॉल. त्रिफला बाद केलाय विनय मात्रेला. मैदानातून बाहेर जावं लागेल. आणखीन एक धक्का NMCC बेलपाडा संघाला. धावसंख्या आपण पाहू शकता 35 धावा. या ओव्हरमध्ये अडचणी ज्या वाढल्या होत्या दुसऱ्या षटकानंतर त्या आता दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जोपर्यंत खेळ सुरू होतो आहे अतिथी कक्षात हरिश्चंद्र दत्तात्रय भगत एक लेजंड समालोचक आहेत. मी विनंती करेन प्लीज चला या. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आणि त्यांचा खरं तर शब्दसुमनानं स्वागत केलं जातो आहे. चिंचवण टीम आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. सामना पहिल्या फेरीतील खेळ आता संपत येईल. चिंचवण टीम 2.3 ओव्हरचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 35 धावा 2 खेळाडू बाद. NMCC बेलपाडा. उरलेत शेवटचे 9 बॉल या सत्रामध्ये आणि कितपत प्रवास राहील. सनीत आलाय आणि त्याने देखील गॅप मध्ये खेळलाय. पहिलाच बॉल ऑन साइडला. दमदार स्टार्ट षटकार. दोन्ही टीम या ठिकाणी आहेत ज्याचं नाणेफेकीचा कौल आजच्या रजनीतील फर्स्ट राऊंड फायनल मॅच शेवटचा सामना. सर्वेजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर ऋणानुबंध आहेत शेलगर गावाशी सर्वेजी यांचं. सचिनजी घरत आणि बंटी. यावेळीचा हा बॉल डिपेंड विकेटमध्ये आलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. चांगली फेकी आता. एका धावेने संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकता आतापर्यंत 42 या धावसंख्येवरती. सनी 2 बॉलमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 7 धावा आतापर्यंत सनी. स्वप्नील चोरगे आणि दत्ता ठोंबरे आपल्याला विनंती असेल आपण या प्लीज. आपला या आदरपूर्वक सन्मान असेल. दत्ता ठोंबरे आणि स्वप्नील चोरगे मुख्य मान्यवर. बॅटचे एज लागले. मागच्या दिशेने बॉल फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक तिथे फील्ड करेल. रन्स मिळेल. फक्त एक सिंगल. गोलंदाजी करणाऱ्या वाघिवली टीमचा आम्ही कौतुक करू. अगदी 13 मिनिटांमध्ये 3 षटकं त्यांनी पूर्ण केली आणि इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती NMCC बेलपाडा संघ पोहोचलाय 2 बाद 43 धावा. चला मॅच कंटिन्यू करा. टीम मीटिंग नको. शेवटचं षटक या लास्ट ओव्हरमध्ये लगेच गोलंदाज इन्व्हाइट करा आपण. आणि नीलकंठेश उल्वे संघाचे कर्णधार आता टॉससाठी या कारण चिंचवण संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेत. नीलकंठेश्वर उल्वे संघाच्या कर्णधारला विनंती करतोय. चला तर नीलकंठेश्वर उल्वे या संघाचा संघनायक या ठिकाणी दत्ता ठोंबरे आणि चोरगे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025च्या मुख्य आयोजकांकडून होतो आहे. नीलकंठेश्वर उल्वे संघाचा कर्णधार टॉससाठी आपण त्वरित या. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आलेत. पहिल्या सत्रामधील हे 6 चेंडू आता शेवटचे राहिलेत. गणेश भोईर हा गोलंदाज चौथ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
धाव फलकावरती 43 लागल्यात. पहिल्या मॅच मध्ये अगदी कमी धावा 18 धावा राहिल्या. तो दुसरा मॅच मध्ये प्रचंड मोठी धाव संख्या बनली आणि या मॅच मध्ये देखील एक फायटिंग स्कोर बेलपाड्यानं बनवला. चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बॉलला रोखू शकले नाहीत. खराब फिल्डिंग. बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक मिसफील्डचा चौकार. अनुभवी खेळाडू या टीमचा. बरीच वर्ष या खेळाडूनं बेलपाडा टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. 29 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय मैदानामध्ये. चांगली फलंदाजी. चांगलं आक्रमण केले गोलंदाजांवरती. तुटून पडलाय. यावेळीचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही. एक चांगला स्कोर बनवलाय NMCC बेलपाडा टीमनं. 48 लागल्यात. अद्याप उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये दयानंद म्हात्रेकडे लक्ष. बेलपाड्याच्या समर्थकांचं ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. आता लाईन चांगली आहे. यॉर्कर टाकलाय. रनआउटची संधी आहे आणि आता ही संधी सोडली नाहीये. चांगला जज केलं आणि इथून परतावं लागेल दयानंद म्हात्रेला. एका विस्फोटक खेळीचा झालाय अंत. तिसरा धक्का लागलाय NMCC बेलपाडा संघाला. अर्जुन मामा चिंचवण आपल्याला विनंती असेल की या इकडे निलकंठेश्वर उल्वे संघाचा संघनायक. सत्र संपला. एकदा का पहिली इनिंग संपली की थेट आपण टॉसबॉक्सकडे जाऊ, ज्या ठिकाणी निलकंठेश्वर उल्वे विपक्ष चिंचवण या दोन्ही संघाच्या संघनायकांमधील आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा नाणेफेकीचा कौल होईल. धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. चला खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करतो. आतापर्यंत चांगली साथ प्रत्येक टीमनं दिलेल्या वेळेवरती आपण क्रिकेट खेळतोय आणि असं चालू ठेवायचं आहे संपूर्ण रात्रीमध्ये. लवकरात लवकर ही स्पर्धा आपल्याला आजची पहिली रात्र पूर्ण करायची आहे. की यशस्वी स्पर्धा. अनेक वर्षे या स्पर्धेची ओळख राहिली आणि आज पहिली रात्र या स्पर्धेची आपण अनुभवताय. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी वाढली. या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं विशेष सहर्ष स्वागत करू. गोलंदाज तयार. फुल टॉस टाकलाय. बॅट्समन आपण पाहू शकताय तृणेश ठाकूर आलेत नवीन फलंदाज. तिथे बॉल सोडला. खेळाडूनं पुन्हा एकदा चुकी केली. रनआउटची संधी आहे. थ्रो पोहोचेल का? इथे मात्र थर्ड अंपायर रेफर केल्या. बॅट्समन प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाहीये हा प्रश्न. आणि चला तिसरे पंच आता स्क्रीनवरती हा डिसिजन पाहतील. बॅट्समन आउट. पोहोचला नाहीये खेळपट्टीवरती आणि परतावं लागेल तृणेश ठाकूरला. स्क्रीनवरती तुम्ही मोठ्या स्क्रीनवरती पाहताय. अगदी मंचाच्या मध्ये जी स्क्रीन आहे बॅट हवेमध्ये राहिली आणि चांगलं जज केलं विकेट किपरनं. किती नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे आणि ही खासियत राहिली आहे आमच्या टेनिस क्रिकेटची ओळख आहे. मोठी स्क्रीन तुम्ही मंचावरती पाहताय आणि तिथे हा डिसिजन पाहिला गेला. खेळाडू झालेत धावबाद. आणखीन एक धक्का लागला NMCC बेलपाडा संघाला. नेहमीच नाविन्यपूर्ण संकल्पना राहते आयोजकांची. काहीतरी नवीन करायचं स्पर्धेमध्ये आणि बोलबाला सातत्यानं स्पर्धेचं राहिलंय. बहुचर्चित स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा म्हणून महेश स्पोर्ट्स चषकाकडे पाहिलं जातं आणि आज ही स्पर्धा इथे सुरू झाली. मॅच क्रमांक 3 आपण अनुभवतोय. याच्यानंतर चिंचवण आणि त्यांच्या विरोधात निलकंठेश्वर उल्वे अशी आजच्या रात्रीतील चौथी मॅच. या मॅचकडे आपण जाऊया. हर्षल म्हात्रे हा नवीन खेळाडू आला. इथे एक सिंगल आणि या एका धावेनं धाव फलकावरती 50 धावा NMCC बेलपाडा संघाच्या कंप्लीट झाल्यात. 50 धावा आतापर्यंत काढण्यामध्ये यश मिळालं. त्यामध्ये महत्वाची भूमिका राहिली दयानंद म्हात्रेची. 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. फास्ट क्रिकेट तो खेळला. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पण तो आता उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये आता कितपत धावा बनल्या जातील. आतापर्यंत 50 काढल्यात. एक चॅलेंजिंग स्कोर NMCC बेलपाड्यानं जरूर इथे उभा केलाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ. फुल टॉस आहे. त्याच्यावरती प्रहार केलाय. स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट. बॉल उडवलाय सीमा पार. दर्जेदार सिक्सर.
या षटकाराच्या सहाय्यानं स्कोर पोहोचलाय तब्बल 56 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल ऑफ द सेकंड फर्स्ट ओव्हर. पहिल्या सत्रामधील हा शेवटचा बॉल. बॅट्समन तयार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फर्स्टला विकेट किपरनं कॉल केलाय, तिथे चुकी केली. कॅच ड्रॉप झालाय परंतु रनआउटची संधी सोडली नाहीये आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ झालाय पूर्ण. बॅटिंग करत असताना काढल्या 57 आणि 58 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय. थँक्यू. याच दरम्यान जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. अशोकजी भगत आपल्याला विनंती केली जाईल. अशोक भगत प्लीज आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या पवित्र शुभ हस्ते एकीकडे असणार आहेत निलकंठेश्वर उल्वे चिंचवण या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये आदरणीय चला मैदानातून अशोकजी बाहेर भगत निघा यांच्या आणि पवित्र लगेच शुभहस्ते बेलपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये जायचंय. अशोक भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते निलकंठेश्वर उल्वे विपक्ष चिंचवण दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल. अशोकजी भगत. फर्स्ट राऊंड फायनल मॅच शेवटचा सामना. चला बेलपाड्याचे पहिला खेळाडू खेळ. लगेच मैदानाच्या आतमध्ये जा आपण आणि बॉल द्यायचे आहेत. 10 चिंचवण निलकंठेश्वर उल्वे सुमित संघ. भगत. थांबायचं आहे. बॉल बॉय. उल्वे आणि शेलगर काय अगदी अशी अद्यावत मैदानं फार कमी पाहायला मिळत आहेत. तर काय म्हणू शकणार या मैदानाच्या आणि त्याचबरोबर या मैदानावरील आयोजनाबद्दल? खरं तर आल्याच त्यानं सांगितलं होतं आता 40+ झालो आहे समोर. त्याच्यानंतर अर्जुन मामा आमच्या चिंचवडवरून आहेत. निश्चितच त्यांच्यासोबत संवाद साधला जाईल. पहिल्यांदा त्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. अतिथी कक्षातील मुख्य पाहुणे आमच्या चिंचवडवरून आहेत. अर्जुन मामा चिंचवड या त्यांच्या पाया अगदी आदरपूर्वक सन्मान सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय मुख्य अतिथी येस. तर कॅमेरामन चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वाघिवली टीम आणि तर अर्जुन मामा म्हणजे अगदी आमच्या ऋणानुबंधातील आहेत आणि भाचा अगदी या क्रीडा क्षेत्रातच नाही वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतोय. सध्या शेलगरला असणारा हा अद्यावत मैदान आणि या मैदानावरती आज या फ्लड स्लाईड्समध्ये खेळताना चिंचवण संघ अंतिम मॅच खेळतोय. खरं तर भाच्याच्या आणि या कर्तृत्वाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय बोलाल? शेलगर ग्रामस्थांचे पहिले मी स्वागत करतो. कारण सचिन शेठ बोलल्यानंतर आम्हाला 4 वर्षे दरवर्षीप्रमाणे आमची चिंचवड प्रेमी येते. तिथे आम्हाला पहिल्या नंबरचं डोनेशन देतो. कारण Batsman पाठवा, batsman. त्यांच्यातर्फे सायकलचं पारितोषिक पटकावले. फलंदाज चला मैदानामध्ये. ते बोललं सचिन शेठ कोण? तर आज बोलू या मैदानावरती सचिन शेठची काय आहे ते तुम्हाला कळेल. याबद्दल सचिन शेठ आणि शेलगर क्रिकेट संघाचे सर्वांचे अभिनंदन. स्वतः इथे ओके. खरं तर सचिन शेठ पडद्यामागचा सातत्यानं राहिलेला एक फार मोठा व्यक्तिमत्व आहे. म्हणून विचारल्यानंतर त्यांना उत्तर दिलं. शेलगरला या नाईट टुर्नामेंटचं आयोजन बघा आणि त्यांचं अगदी व्यवस्थापन बघा. सचिन शेठ भगत यांचे मामाश्री आहेत. धन्यवाद अर्जुन मामा. आपलं मनस्वी आभार. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वाघिवली टीम मगाशी देखील वेळ लागलाय आणि पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला विनंती करतो. आयोजकांकडून आम्हाला सूचना आली आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरा आणि पहा या स्पर्धेमध्ये शिस्तीचं जो संघ पालन करत नाही ना त्या संघाला अगदी पुढल्या वर्षी एंट्री दिली जात नाही. ही सूचना खेळाडू लक्षात असू द्या. महत्वाची स्पर्धा 10,000च्या फक्त फीनं तुम्हाला रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळण्याची संधी मिळते आणि एवढंच नव्हे तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटमध्ये बाईक देखील पाहायला मिळाली. ही विशेष कौतुक करूया आपण आयोजकांचं. फलंदाज अद्याप पोहोचले नाहीयेत. विनंती करतोय पुन्हा एकदा आम्ही की बेलपाडा संघाने क्षेत्ररक्षण लावून घेतलंय त्यांचं कौतुक करू आपण. आणि बॅट्समन चाललेत आता मैदानामध्ये. पाठलाग करायचंय 58 धावसंख्येचं 4 षटकं. धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा आमच्या गुरुवर्य नितेशजी पंडित सर जोडले जातील. धन्यवाद. चला सर्वांना विनंती असेल प्रथमतः या क्रीडा नगरीत सर्वांचं सविनयी स्वागत.
सलामीची जोडी मैदानात आहे. झटपट चेंडू तपासणी झाली एकदा का निवड झाल्यानंतर खेळ सुरू होईल. फर्स्ट मॅच प्राथमिक फेरीतील खरं तर तुम्ही सामना खेळतायत आणि आपण पाहू शकाल, मला वाटतोय राम जयेंद्र पाटील आणि त्याच्यानंतर आकाश गावंड. आकाश गावंड ऑलराऊंडर आणि त्याच्यानंतर जयेंद्रनं बंबावी पाड्याच्या मैदानावरती जो खेळ केला होता तो खरं तर खूप वाखाणण्याजोग होता. तोच जयेंद्र आणि आकाश. स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय जयेंद्र पाटील. शॉर्ट फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलाय. जातोय चेंडू 4 धावांसाठी चौकार. अठ्ठावन्न धावसंख्येचा टार्गेट असताना खरं तर पहिल्या चेंडूवरती कर्पूस समाचार घेतला. चेंडू शॉर्ट फुल टॉस होता. कमरेच्या सह्यातून वाकून ते चेंडू थेट पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला खणखणीत चौकार. आणि म्हणूनच म्हटलं खरं तर दीपक सर, ज्या जयेंद्रनं बंबावी पाड्याचं मैदान पहिलं पर्व होतं आणि पहिल्या पर्वात त्या मैदानात वाघिवली टीमला दिलेलं योगदान फार महत्त्वपूर्ण राहिलं होतं, तोच जयेंद्र. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारा गोलंदाज विनय. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू होता. खरं तर पॉईंटच्या दिशेनं ढकलून देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरला. चेंडू सरळ गेला. निर्धाव. चमचमत्या ट्रॉफ्या पाहिल्या. आयोजनाचं नियोजनाचं उत्तम व्यवस्थापन पाहिलं की स्पर्धा अशी असावी. अतिशय सुरेख त्याच पद्धतीचा चेंडू होता. या बॉलला मात्र नाही सोडला. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. आलेला बॅटमधील दुसरा चौकार. चेंडू फेस झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूचा कर्पूस समाचार. धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या 8. या षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू. तिसरी मॅच पहिल्या फेरीतील सुरू आहे. अजूनही किंबहुना 4 मॅच 4 सामने उर्वरित शिल्लक आहेत. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. ओरपीट चेंडू होता. चेंडूला मात्र निश्चितच लॉंग ऑनकडे ट्रॅव्हल केला होता. क्षेत्र क्लिअर केलं तिथं मात्र अतिशय सुरेख. 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9च्या घरात. खेळत असताना समोर असणारी जी टीम खरं तर आदित्य भगत, आपल्याला विनंती असेल, आता अगदी आजच्या दिवसाचा खेळ संपत येईल, आपल्याला परत एकदा विनंती असेल आणि निश्चितच या ठिकाणी आदित्यजी प्लीज आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. आजचा दिवसाचा खेळ आजच्या रात्रीचा संपतो. हो, अतिशय सुरेख परफ्यूम डिलिव्हरी होती. सरळ थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 9च्या घरात. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असावा. विनय गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडू चौकार आला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. 2 चेंडू अतिशय सुरेख. यावेळेला मात्र चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10च्या घरात. चला, सर्वांना विनंती असेल, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. झटपट खेळ पूर्ण करायचा आहे. शॉर्ट मीटिंग वारंवार नको. आपल्याला अगदी जो वेळ आयोजकांसाठी दिला आहे त्या आयोजकांच्या वेळेतच हे सामने निश्चितच आपल्याला पूर्ण होताना दिसतील. तर इथं पाहू शकाल दुसरा षटक घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरती बेलपाडा संघाचा सनीत गोलंदाजी मार्कवरती असेल. 1 षटक संपला. किंबहुना 13च्या सरासरीने वाटचाल करायची असेल आणि इथं मात्र आता 10 धावसंख्या होत आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये अपेक्षित असणाऱ्या धावसंख्या असतील 48. 18 चेंडू अतिरिक्त 30 धावा. सनीत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मध्यम गतीचा गोलंदाज, मिडल स्पेसर. अतिशय सुरेख. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूनं बॅटचं समीकरण तसं हवं, जसं हवं तसं जुळलं नाही. 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्येवरती समाधान मानलं. 1 धावसंख्या धावपटलावरती 11च्या घरात. बिनबाद 11. जमेची बाजू कोणती असेल वाघिवली टीमची
तर अजून कोणतीही प्रकारची सफलता नाही. मोठे फटके एकदा पॉवर प्लेचं आता षटक संपलं, या बॉलला मोठे फटके येतील का? पुढचा चेंडू सनी. आणि निश्चितच अतिशय सुरेख स्विच इट सक्सेसफुल. चेंडू सरळ सीमारेषेच्या आर पार चौकार. जे आयोजनाची जी उंची असतोय ती कुठंतरी निश्चित. इथं मात्र परत एकदा त्याच पद्धतीनं स्ट्रॉंग झोन आहे. स्विच इट वारंवार खेळत असतोय जयेंद्र. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीत. धावसंख्या धावपटलावरती 15च्या घरात. आतापर्यंत 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 15च्या घरामध्ये. यावेळेस मात्र निश्चितच अजूनही 3 चेंडू या षटकातील. सनी ठाकूर ऑन ट्रॅक. अतिशय सुरेख टायमिंग प्रॉपर आहे. फटका फसलाय, पकडला जाईल का झेल, परतावं लागेल. जयेंद्र बॅक टू पॅव्हेलियन. ठिकाणी टॉस होईल. 7:15 वाजता सामना सुरू होईल. 11:30च्या अगोदर पूर्ण उद्याच्या दिवसाचा खेळ संपला जाईल. आणि निश्चितच धावून 5 धावसंख्या जर या मैदानावरती निघाल्या तर अख्ख्या टुर्नामेंट्समध्ये कुशल भगत यांचे वडील खरं तर पियुष शेठ भगत यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी दिली जाणार आहे. आजपासून 7 दिवसाच्या या प्रतियोगितेत कुणीही धावून 5 धावसंख्या जवळजवळ 20 वर्ष हे बक्षीस निश्चित या मैदानावरती असतोय. आणि शृंखलाही थांबली नाही. पियू काकांच्या वतीनं दिली जाणारी बक्षीस अजूनपर्यंत बक्षीस पात्र झालेले काही खेळाडू असतील. याही वर्षी निश्चित कुणीतरी होईल अशी अपेक्षा करतोय आणि घेऊन जाणार मैदानाकडे. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सनी ठाकूर केलाय प्रार. उंची जास्त लांबी कमी. परत एकदा फसलाय चेंडू, पकडला जाईल का झेल, फंबल होतोय. इथं मात्र निश्चितच आल्या 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. गाडी क्रमांक 6703 6703 गाडीचा मालक आपण प्लीज. आणि महत्त्वाची सूचना, आर्द्रता हवेत कमी असल्या कारणानं शेकोटी आणि त्यातीलच असणारा खरं तर जो निघणारा धूर आहे तो हवेतच खोलवर भागात राहतोय. खेळण्यासाठी खेळाडूंना अडचण निर्माण होईल. शेकोटी प्लीज कुणीही पेटवू नका. अतिशय सुरेख कडा प्रहार. झेल खाली क्षेत्ररक्षक यावेळेस करणार नाही चुकी. पकडला जाईल झेल, परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा विकेट होतोय तंबूच्या आसऱ्याला. 6703 काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे. तर प्लीज आपण लगेचच गाडी मालक गाडीजवळ जा. ती गाडी इतर गाड्यांना अडचण निर्माण करतोय. स्पर्धेचे एक नियम बघितले दीपक पाटील सर तर एक महत्त्वपूर्ण आहेत. स्पर्धा अशीच असावी. स्पर्धेचे नियम जेवढे काटेकोरपणे ना स्पर्धेचा दर्जाही तेवढा उत्तम असतोय. आणि म्हणूनच ही स्पर्धा लवकर का पूर्ण केली जातोय तर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणारी स्पर्धा ही महेश स्पोर्ट्स ट्रॉफी ही स्पर्धा असतोय. 2025चा पर्व आम्ही आपल्याला दाखवतोय. चकचकीत पारदर्शक आणि स्वच्छ अशा या मैदानावरती पाहतोय महेश स्पोर्ट्स ट्रॉफी 2025. तर बेलपाडा संघ आपण टाईम अलर्ट. इकडे निश्चितच टाईम अलर्ट आहे. स्टॉपवॉच ऑन आहे. ज्या वेळेला अगदी बजर वाजेल आणि जर 15 मिनिटात आपली 3 षटकं संपली नाहीत तर एक खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे. स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. त्यापेक्षा क्रिकेट फार महत्त्वपूर्ण आहे आमच्यासाठी. आणि या ठिकाणी अगदी लगेचच ती सूचना दिलेली आहे. विनंती नाही, कारण जर त्रास होत असेल तर त्याला विनंती का सूचना असावी. सूचना केली गेली. तिसरं षटक घेऊन येतोय. नाव आहे राज पाटील. राज का राज चलेगा गेंदबाजी पर.
खरं तर गोलंदाजीवर राजच्या राज चालेल का? मध्यम गतीचा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय शेलगर. विलेज एंडकडून मारा करतोय फलंदाज. यावेळेला आकाश ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय सुरेख स्टेडीट केलाय. चेंडू जाईल का? सीमा रेषेलगत अडवला जातोय. एफर्ट देतोय 100%. 2 धावसंख्या पळून काढल्या जात आहेत. नो बॉल. अतिरिक्त 3 धावसंख्या म्हणजेच मकर संक्रांतीचा राहिलेला बोनस 3च्या धावसंख्ये स्वरूपात प्राप्त होतोय वाघिवली टीमला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 20च्या घरात 20 धावसंख्या धावपटलावरती फ्रीट असणार आहे. अतिरिक्त खरं तर 1 आणि पळून काढलेल्या 2-3 धावांचं बेनिफिट मिळतोय या संघाला वाघिवली टीमला. राज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असणार. वैयक्तिक कोट्यातील बाउन्स केलेला चेंडू होता. उसली दिली. इथं डायरेक्ट हिट होईल का? आणि निश्चितच आपण पाहू शकाल बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पळून काढली जातोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या धावपटलावरती 21च्या घरात 21 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक राज हाताळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अतिशय सुरेख. या वेळेला निश्चितच का होणार? झेलवरती झेपावला जातोय क्षेत्ररक्षक. परत एकदा पळून काढल्यात. आतापर्यंत 2 धावसंख्येनं धावसंख्येला आकार दिला गेला. स्वतःनं रोहितनं मला वाटतोय 2 या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या धावपटलावरती 23च्या घरात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल रोहित. राज रोहित साठी. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. मनगटाच्या साह्यानं टोळवण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट होईल का? नाही. इथं थोडीशी मिसबिल्ड पाहायला मिळतोय बेलपाडा संघाकडून. पळून काढल्या परत एकदा 2. 25 धावसंख्या धावपटलावरती आहेत. चला आता मात्र प्रेक्षकांसाठी आली सुवर्ण संधी. आवाज जर पकडला प्रेक्षकांना तर महेश स्पोर्ट्स शेलगर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची कॅश प्राईज नक्कद राशी असेल. सुवर्ण संधी. आता 200 रुपयाचा हकदार व्हायचा असेल. येस. आयोजक सोडून कुणीही जेल पकडला. सर्वांना, पंचांनाही समालोचकांनाही ही सुवर्ण संधी आहे. कॅमेरामॅनला सुद्धा. अतिशय सुरेख शेडिट गेलाय. चेंडू जाईल. सीमा रेषेच्या आर पार आलेला एक गगनचुंबी षटकार. या वेळेला मात्र खरपूस समाचार घेतला. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 31. तिसरा पंच. खरं तर फ्रंटफुटला स्टेपअप झालाय का गोलंदाज हे पाहण्यासाठी तिसरे पंच हेमंत कोहली, माहुल कोलीवाडा टीव्ही अंपायर आहेत. निर्णय येईल. निर्णयाची अंमलबजावणी होईल. आणि इथं मात्र निश्चितच इथं आपण पाहू शकाल इथं सर्व तिसरे पंच आमच्या तिसऱ्या पंचांना मदत करतायत. तर प्लीज टीव्ही स्क्रीनवरती जवळ जाऊ नका कुणी. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ तुम्हाला टाइम अलर्ट आहे. ही स्पर्धा वेळेसाठीच खरं तर महत्त्वपूर्ण राहिलेली आहे अजूनपर्यंत. फेअर डिलिव्हरी. आणि या वेळेला आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती आवाज कमी ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल की तर आपण पाहू शकाल फेअर डिलिव्हरी आहे. इथं मात्र निश्चितच पाहायला मिळतो आहे. आवाज कमी करत. अतिशय सुंदर खेळ सुरू आहे. राज मात्र स्टेपअप झाला नव्हता. पंचांकडून या वेळेला तिसऱ्या पंचाची डिमांड केली. माऊल कोलीवाडा मधील हेमंत कोली सरांनी निर्णय दिला. इट्स फेअर. खरं तर एक उत्तम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावपटलावरती 31च्या घरात 31. चेंडू द्या त्यांना. बॉलमॅन सुमित घरत उलवा आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण चला. तर विनंती असेल उलवेमधील आमचे सुमितजी प्लीज आपण या स्टेजकडे. आपल्याला विनंती असेल की आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. जाऊया. कन्फ्युजन आहे. थोडासा तिढा आहे.
या तिड्यावरती सुवर्ण मध्य साधला जाईल. आपण पाहू शकाल नीरज राणावत, हेमंत कोळी आणि दीपक बोराडे. महत्वाची सूचना आहे वाघिवली टीमला, लास्ट कॉल. तुम्ही अगदी ॲट अ टाइम 2, 3, 4 चेक करून ठेवू शकताय चेंडू, अन्यथा परत एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदविता येणार नाही, एंट्री घेता येणार नाही. आयोजकांकडून एक सूचना आहे. फलंदाजी मार्कवरती आणि निश्चितच खरं तर गोलंदाजांपेक्षा फलंदाजीकडे टाइम वेस्ट केला जातो आहे, तर विनंती असेल राज ऑन ट्रॅक, आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू. अतिशय सुरेख. या वेळेला काय होणार, चेंडूला मात्र फील्ड होतोय. एकच धावसंख्या पूर्ण होतोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 32च्या घरात 32. आता मात्र 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असावी. उर्वरित अजूनही चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू, 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. मोठे फटके 2 ते 3. खरं तर पहिल्या आता 2-3 चेंडूंमध्ये आल्यानंतर चित्ररंग बदलला जाईल. इथं मात्र अतिशय सुरेख, अप्रतिम, गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर. तर निश्चितच पुढचा टॉस हा उल्वे निलकंठेश्वर, आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. क्षेत्ररक्षण आहे, मैदानाचा थेट ताबा घ्यायचा अगदी सामना संपल्यानंतर. आणि चिंचवण तुम्ही लगेचच डगआउटकडे यायचं आहे. चिंचवण तर डगआउटकडे येतील, चिंचवण खेळाडू कक्षाकडे येतील. परत एकदा 6 चेंडू 26 धावा, 26 धावा, 6 चेंडू. महत्वपूर्ण मॅच, डू आर डाय मॅच, करो या मरो. आणि म्हणूनच ही महत्वपूर्ण मॅच आहे. आपलं अस्तित्व जर महेश स्पोर्ट ट्रॉफीमध्ये टिकवून ठेवायचं असेल तर 6 चेंडूंमध्ये मोठे फटके घ्यावे लागतील. एकीकडे असणार आकाश तर दुसरीकडे आहे रोहित पाटील. रोहित ऑन ट्रॅक. या षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख. इथं मात्र निश्चितच काय होईल, पकडला जाईल का झेल. आणि मात्र यावेळेस हा आलेला एक खणखणीत षटकार. काय हिट केला चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं कॉम्बॉक्सला दिला गेलेला. निलेशजी खारकर, निलकंठेश्वर उल्वे संघाचे टीम ओनर या ठिकाणी असतील तर प्लीज चला आपण या अतिशय सुरेख त्याच पद्धतीनं स्क्वेअर लेग कडे 1 धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल असेल का, निश्चितच आपण पाहू शकाल 2 धावसंख्या पूर्ण करतायत. मिसफील्ड पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 40च्या घरात. 18 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू, अजून 2 मोठे फटके आले. सामना हाय व्होल्टेज, सामना महत्वपूर्ण राहील. निलेशजी खारकर वेलकम, स्वागत आहे. निलकंठेश्वर उल्वे संघाचे आणि एक उत्तम आयोजक उल्वे नोडमध्ये एक महत्वपूर्ण त्यांची स्पर्धा असतोय. निलेश शेठ खारकर यांच्या माध्यमानं आयोजित केलेल्या स्पर्धा. यावेळेला मात्र चेंडू सरळ सोडून दिला, शफल होण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव. आता मात्र 3 चेंडू 18 धावा. निलेशजी खारकर प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये. आपल्याला आमची आयोजकांची विनंती आहे की आपण अतिथी कक्षात विराजमान व्हावं. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न यावेळेला काय होतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम. लेफ्ट साईडला खरं तर या क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे. इथं मात्र धावचेच्या स्वरूपात रोहित होणार बाद. खारकर, निलेश खारकर प्लीज आपण स्टेजवरती या. तदनंतर प्रतीकजींना विनंती असेल की आपणही स्टेजकडे अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. जाऊया. इथं मात्र आता फॉर्मॅलिटी किंबहुना चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. सामना यावेळेला बेलपाडा संघ आपल्याकडे.
तर इथं पाहू शकाल बाहेर पण आहे रे बघा. चेंडू चेक करून घ्या. 4-5 तुम्हाला हवे ते चेंडू चेक करून ठेवायचे आहेत, म्हणजे अगदी खेळ संपला की थेट निलेश कारकर. इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय परत एकदा एक चेंडूची सांगता होतोय. 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये. धावसंख्या आता मात्र एक चेंडू अपेक्षित विजयासाठी 16 धावसंख्या. निलेशजी कारकर अतिथी कक्षाकडे येत आहेत. त्यांना विनंती असेल प्लीज सामना संपल्यानंतर, परंतु तेव्हा विजय किंवा पराभव ह्याच्यामधून निलेशजी खारकर आपण सामना सुरू होण्या अगोदरच अतिथी कक्षात आला तर फार बरं होईल. पाहूया आपण या ठिकाणी अगदी नीलकंठेश्वर उलवे आपला निर्णय काय आहे. तर पंच तुम्ही मैदान सोडू नका, मैदानच थांबायचं आहे. येस, फक्त एक पंच तय आहे म्हणजे कोहली तुम्ही जा आणि